अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सोलापुरातील हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं। तिथली व्यवस्था, सोहळ्याबद्दलचे नियोजन आणि सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल इंगळे महाराज यांच्या काय भावना आहेत, ऐका शिवाजी सुरवसे यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून। अयोध्येमध्ये 2 दिवसापूर्वी रामलल्लाचा प्रतिष्ठापना सोहळा अभूतपूर्व असा झाला। अयोध्येमध्ये जे काही निमंत्रित 8000 लोक उपस्थित होते, ज्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, त्यामध्ये सोलापूरचे हबप सुधाकर महाराज इंगळे होते। आज ते आपल्या यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत, ज्यांनी अयोध्येतील सोहळा याची देही याची डोळा पाहिला अशा सुधाकर इंगळे महाराजांचं आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। 8000 निमंत्रितांमध्ये आपलं त्या समावेश झाला, त्याबद्दल नक्कीच सोलापूरकरांसाठी ही भूषणावं आणि आनंदाची बाब आहे। महाराज, आपण त्या सोहळ्याला उपस्थित होता, आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? हा सोहळा उपस्थित राहण्याचं भाग्य प्राप्त झालं। प्रत्यक्षात रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म कौसल्या माता आणि दशरथ राजाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला झाला, तो आनंदोत्सव आम्ही कथेमधून जे सांगतो तो आम्हाला प्रत्यक्षात तिथं अनुभवायला मिळत होता। आणि प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांचा मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेचा जन्म म्हणजे आमच्यासाठी प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे। आणि त्या जन्मदिनी या आनंदोत्सवामध्ये प्रत्यक्षात हजर राहण्याचं जे भाग्य प्राप्त झालं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, या न्यायानं अनेक जन्माचं हे पुण्य, मातापित्यांचा, श्रीगुरूंचा आशीर्वाद आणि त्यामुळे या उत्सवाला हजर राहण्याचा अतिशय दुर्लभ असलेला आणि परमभाग्याचा योग प्राप्त झाला। आणि तो क्षण अनुभवत असताना कंठ दाटून येत होता, शरीरावर रोमांच उभे राहत होते। जगद्गुरू तुकोबारायांच्या प्रमाणाने जर म्हणायचं झालं तर, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, याला शास्त्रात अष्टसात्विक भाव असं म्हणतात। तो भाव तिथं प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला। महाराज, एकूणच आमंत्रण देण्यापासून निमंत्रण पत्रिका येईपर्यंत आणि तिथं पोहोचेपर्यंत हा अयोध्येमधला अनुभव तुमचा कसा होता? मला पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून एक पत्र आलं। सन्माननीय बोंगरगी अण्णा यांनी आणि सध्या विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की तुम्हाला अयोध्येच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे। आणि त्यांनी मला पत्र घरी आणून पोहोच केलं। त्याच वेळेला मी त्यांच्याकडून रेल्वे आणि इतर नियोजन विचारून घेतलं आणि मी सांगितलं की 10 दिवस जर त्याला लागत असतील तर मी कीर्तन आणि कथा घेतलेल्या होत्या, मी शब्द दिलेला पाळतो, तंतोतंत पाळतो आणि म्हणून इतरांची कीर्तनं कॅन्सल होऊ नये, कारण माझी कीर्तनं ही मानधन ठरवून किंवा प्रतिष्ठेची वगैरे असं मी पाहत नाही। कीर्तन म्हटलं की ती सेवा आणि ती आपण चुकवू नये, म्हणून मी त्या कार्यक्रमाला हजर राहू नये, आपण दिलेला शब्द पाळावा, कारण हेच आम्हाला प्रभू रामचंद्रांनी शिकवलेलं आहे आणि याला मर्यादा म्हणतात। या मर्यादेचा पुरुषोत्तम त्यांच्या सोहळ्याला हजर राहायचं का शब्द पाळायचा, अशी द्वंद्व अवस्था होती। नंतर दुसऱ्या वेळेला त्यांचे प्रांताची मंडळी माझ्याकडं घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं यादीमध्ये नाव आहे आणि त्याला पर्याय देता येत नाही, दुसऱ्या व्यक्तीला त्या नावावर घेऊन जाता येत नाही, ज्यांचं नाव यादीला आहे त्यांनाच घेऊन जाता येतं आणि म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी बदल करा आणि तुम्हाला यावं लागेल, असं मला दुसरं एक पत्र दिलं। आणि तिसरं त्यांची भेट म्हणजे आमंत्रण पत्रिका आणून दिली, कार्यक्रमाची प्रत्यक्षातली पत्रिका दिली आणि त्यावेळेला मंगल अक्षता दिल्या। त्या शुभ अक्षता देऊन आम्हाला प्रत्यक्षातलं आमंत्रण दिलं आणि त्याच्यानंतर चौथा त्यांचा पाठपुरावा असा होता की त्यांनी मोबाईल व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली आणि त्या लिंकवरून आम्ही ऑनलाईनने आमचं रजिस्ट्रेशन करायचं होतं। रजिस्ट्रेशनमध्ये जी माहिती द्यायची आहे त्या माहितीमध्ये एक आधार कार्ड, त्याचा नंबर, फोटो, याच्याशिवाय आम्ही किती तारखेला निघणार आहोत, कसं येणार आहोत, कुठून येणार आहोत, किती तारखेला येणार आहोत आणि परतीच्या प्रवासाची सुद्धा पूर्ण माहिती त्यांना आम्हाला द्यावी लागत होती आणि ती घेऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्या रजिस्ट्रेशनवरून त्यांनी अधिकृत कार्यक्रमाच्या उपस्थितीचे पास आम्हाला उपलब्ध करून दिले। जी मंडळी कारने वाहनाने येत होते
त्यांना वाहन पास उपलब्ध करून दिले आणि त्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं होतं. महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला होते, त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत चोख, अत्यंत सुनियोजित, अत्यंत शिस्तबद्ध आणि डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. तिथं तुमची व्यवस्था नक्की कशी करण्यात आली होती? माझ्या अगोदर काही महाराज मंडळी 2-2 दिवस अगोदर गेले होते, कारण रेल्वेनं जाताना रेल्वे वारानुसार रेल्वे आहेत. काही रेल्वे मुंबईवरून गुरुवारी आहे फक्त, आणि मी फक्त वेळेसाठी सोलापूरवरून मुंबईला रेल्वेने गेलो, मुंबईवरून वाराणसीला विमानाने गेलो आणि वाराणसीवरून बसने मी पुढचा सगळा प्रवास केला. आणि प्रत्यक्षात आम्हाला प्रभू रामचंद्रांनीच आमंत्रण दिलेलं आहे असा मला त्या ठिकाणी अनुभव 2 ठिकाणी आला. कारण मार्गामध्ये आमच्या बसला पुढं सोडलं नाही. मध्येच एका गावाला आम्हाला, मी आणि माझे मित्र पंढरपूरचे आदरणीय भागवत महाराज, चौरे महाराज, आम्ही दोघं होतो. आम्हाला मार्गामध्ये उतरवलं रात्री 10 वाजता आणि तिथं थंडी खूप होती. तिथून रेल्वे नव्हती, बस नव्हते, साधी वाहनं मिळत नव्हती, रिक्षासुद्धा आम्हाला मिळाली नाही. आणि अशा वेळेला आम्ही आमच्या प्रमुखांना फोन केला, RSSला फोन केला. त्यांचे प्रचार प्रमुख 15 ते 20 मिनिटात गाडी घेऊन आमच्याजवळ पोहोचले. त्यांनी गाडीमध्ये, वाहनामध्ये आम्हाला नेलं. रात्री जेवणाची व्यवस्था, विश्रांतीची व्यवस्था केली. सकाळी आम्हाला पास उपलब्ध होत नव्हता वाहनाचा आणि पासशिवाय पोलीस पुढं सोडत नव्हते. त्यांनी नियोजन इतकं सुंदर केलं होतं, एकही वाहन, त्यांना निमंत्रण पत्र असलं तरी वाहन पास असल्याशिवाय त्यांनी कोणाला सोडलं नाही. व्यक्ती आमदार आहे, खासदार आहे, VVIP आहे, VIP आहे, भक्त आहे, काहीही न पाहता फक्त नियोजन जे आहे त्याला ती मंडळी फॉलो करत होते. आणि ते आमच्यासाठी होतं, ते आम्हाला मान्य आहे, कारण तिथं गर्दीच तेवढी होत होती. मी प्रत्यक्षात डोळ्यानं पाहिली, काही तरुण मुलं 25-25 समूह चालत निघाला होता. म्हणजे वाहन मिळत नाही, आम्ही चालत जाऊ. काही तरुणांना मी बोलत असताना विचारलं की तुम्हाला पास नाही. आम्ही अयोध्येत पाऊल टाकला तरी आमच्या जन्माचं सार्थक आहे असा हा सोहळा आहे आणि म्हणून आम्ही चालत निघालोय. चालत जाण्याचं किलोमीटर त्यांचं 40 किलोमीटर होतं, काही जणांचं 35 किलोमीटर होतं. काही जण ध्वजा घेऊन, वृद्ध झालेली मंडळी, पायात चपला नाहीत पण चालत निघाले होते. त्यांचा निर्धार इतका पक्का होता की आम्हाला या सोहळ्याला हजर राहायचं आहे. आम्हाला पास उपलब्ध होत नव्हता, पण प्रचारकांनी तो पास उपलब्ध करून दिला आणि शैलेंद्र सिंह म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी आम्हाला दुपारी 11 वाजता 21 तारखेला तो पास उपलब्ध करून दिला आणि दुपारी 2 वाजता अयोध्येमध्ये त्याने आम्हाला पोच केलं. आणि प्रत्यक्षात आमच्यासाठी प्रभू रामचंद्रांनी ही व्यवस्था केली, कारण आम्हाला कुठलंही वाहन मिळत नव्हतं, कोणाची ओळख नव्हती. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथले कोणाचे मोबाईल नंबर नव्हते, 1 नंबर होता, त्याच्यावरून आमची सगळी व्यवस्था लागली. तिथं गेल्यानंतर राहण्यासाठी त्यांनी नगर केले होते राज्यवाईज, म्हणजे महाराष्ट्राचं एक नगर, आणि त्या नगराला नावं दिली होती. त्या नगराला संतांची नावं दिली होती. रविदास महाराज नगर, त्याला नंबर होते, 1 नंबर नगर, 2 नंबर नगर, 4 नंबर नगर. महाराष्ट्राला 2 नंबर नगर होतं आणि त्याच्यामध्ये आमच्या रूमचा नंबर 47 होता. एक रूम असे म्हणजे पत्र्याच्या 15 बाय 15च्या रूम होत्या, अटॅच बाथरूम, आतमध्ये स्वतंत्र होतं आणि सगळं नवीन होतं. पत्रे नवीन होते, त्याला आतून त्यांनी मंडपाचे जे म्हणजे कापड असतं नवीन ते आतून मारलं होतं. जसं आपण PUP करतो तशा रूम केल्या होत्या. तिथं सर्वांसाठी पलंग आणले होते, ते नवीन होते, गादी नवीन होती, भगवे त्याच्यावरचे वस्त्र नवीन होते. सर्वांची व्यवस्था अतिशय चोख होती. याच्याशिवाय जेवणाची व्यवस्था आमची नेमकं 21 तारखेला एकादशी होते. इतर राज्यामध्ये आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, उपवासाचं तिथं काहीच मिळत नाही, पण महाराष्ट्राच्या भोजन विभागानं आमच्यासाठी खिचडीची वगैरे फराळाची व्यवस्था महाराज मंडळींसाठी अतिशय सुंदर पद्धतीनं केली. तिथं थंडी खूप होती आणि त्यामुळं गरम पाणी सर्वांना पिण्यासाठी वेगळं होतं, वापरायला वेगळं गरम पाणी. हे पहाटे 5 पासून रात्री 11 वाजेपर्यंत कितीही घेतलं तरी ते शिल्लकच राहायचं, इतकी उपलब्धता होती. चहा वेगळा, कॉफी वेगळी, बिगर साखर चहा वेगळा, अशा सोयी
आम्हाला शब्दात वर्णन करता येत नाही. जिथून आम्ही दर्शनाला जाणार होतो तिथं आम्हाला दर्शनाच्या अलीकडे सोडणार होते, तिथपर्यंत सर्वांना बसची व्यवस्था होती घेऊन जायला. त्यांच्या बस होत्या, महाराज मंडळींना घेऊन जायला बस होत्या. अर्धा किलोमीटर अलीकडं सोडत होते आणि प्रत्येकाला आदल्या दिवशी मीटिंग घेऊन सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येकानं तुमच्याबरोबर सेवक, बॉडीगार्ड कुणालाही घ्यायचं नाही, पासवर एकच व्यक्ती चालेल. तिथं जात असताना 2 ठिकाणी आमचा पास बघितला गेला, तपासला गेला. मोबाईलवरून यादी होती, त्या यादीवरून आमचे कोड जे होते ते तपासून आम्हाला आतमध्ये सोडत होते. आतमध्ये सोडल्यानंतर थंडीमुळं त्यांनी बऱ्याच जणाला मोजे आणि हँडग्लोव्ज दिले. सर्वांना चप्पल ठेवण्यासाठी बॅग दिल्या, कुठेही चप्पल राहू नये. त्याला टोकन दिले, प्रत्येकाला स्वतंत्र टोकन आणि प्रत्येकाला स्वतंत्र बॅग देऊन आमच्या म्हणजे चपलाची सुद्धा व्यवस्था केली. तिथून आम्ही जिथं मंदिर होतं त्या मंदिराच्या दक्षिण, पूर्व आणि उत्तर या तिन्ही बाजूला मान्यवरांची व्यवस्था केली होती. उत्तरेच्या दिशेला सर्व संत मंडळी होते. या संत मंडळींच्या माध्यमातून आणि दक्षिणेला बहुतेक आम्ही म्हणजे स्क्रीनवर पाहत होतो त्यामध्ये सेलिब्रिटी होते. समोरच्या बाजूला जगद्गुरू, आचार्य अशी जी मंडळी होती, महंत भारतातली, प्रत्येक राज्यातल्या विशेष अतिथींना त्यांनी तिथं आमंत्रित केलेलं होतं आणि अशा पद्धतीनं ते नियोजन त्यांनी केलेलं आहे. महाराज, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 22 जानेवारीचा हा सोहळा भारताच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि अमेरिकेपासून ते दुबईमधल्या बुर्ज खलिफापर्यंत सगळ्यांनी सेलिब्रेट केला. आणि या ठिकाणी खूप मोठे मोठे सेलिब्रिटी होते ज्यांच्यासाठी अनेक चाहते सेल्फी घेण्यासाठी, बोलण्यासाठी, भेटण्यासाठी स्क्रीनवर भेटले तरी लोक टाळ्या वाजवतात, आनंदोत्सव साजरा करतात. हे प्रत्यक्ष आपल्या जवळ होतं. कोण कोण आपल्यासमोर होतं, शेजारी होतं, भेटलं कुणाला? आम्ही खूप जणांना भेटलो. आमची महाराज मंडळीसुद्धा खूप भेटले. त्यामध्ये सोलापुरातले आपले होडगी मठाचे जे महास्वामीजी आहेत त्यांची भेट झाली. याच्याशिवाय वारकरी संप्रदायातले महाराज मंडळी या सर्वांनाच भेटून आम्ही प्रत्येकाबरोबर फोटो काढायचो, व्हिडिओ काढायचो. मला प्रत्यक्षात असा अनुभव आला, या महाराज मंडळींचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला भाविक हा आतुर असतो. त्या महाराजांचं लांबून दर्शन मिळालं तरी स्वतःला धन्य मानतात. ती महाराज मंडळीसुद्धा तिथं व्हिडिओ काढताना मला दिसत होते. का तर आपल्याला हा क्षण आपल्या जीवनातला ऐतिहासिक क्षण आहे, हा अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही. संत मंडळी विशेष होती. त्यामध्ये रामदेव बाबाजी होते, बागेश्वर धाम होते. यामध्ये ही सर्वच म्हणजे ज्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रामकथा, श्रीमद भागवत कथा, शिवकथा होतात अशी ही मंडळी आली होती. याच्याशिवाय क्रिकेटमधली जे आपण ज्यांना पसंत करतो त्यामध्ये सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, कुंबळे हे आलेले होते. त्याच्याबरोबरीनं उद्योगपती होते. त्यामध्ये अनिल अंबानीला पाहिलं. शिवाय मुकेश अंबानीला आत्ता तुम्ही जसे उभारलात तसं मी त्यांच्याबरोबर तिथं दर्शनाला जाताना आम्ही चांगले एक 4-5 मिनिटं बरोबर होतो. ते पतीपत्नी होते, त्यांचा मुलगा पतीपत्नी होते. त्यांच्याबरोबर विवेक ओबेरॉय हा अभिनेता होता, माधुरी दीक्षित होते, हेमा मालिनी होते, नेने डॉक्टर होते, शंकर महादेवन. आणि त्यांचं इतकं सुंदर त्या ठिकाणी गायन झालं, अतिशय सुंदर. त्यामध्ये म्हणजे प्रत्येकाने अनुराधा पौडवाल, कविता पौडवाल यांनीसुद्धा आपलं तिथं गायन सादर केलेलं आहे. आणि या प्रत्यक्षात या सगळ्याला पाहण्याचाही योग आला. आणि दर्शन घेत असताना व्यंकय्या नायडू हे माझ्याबरोबर असं समोरच उभारले होते. दर्शनाला ही सगळी मंडळी होती आणि मी सुद्धा त्यावेळेला त्या गाभाऱ्यामध्ये होतो. आणि आम्ही दर्शनाला प्रभू रामचंद्रांकडं निघालो होतो आणि जाऊन त्यांनी सगळ्यांनीच श्रद्धेनं दर्शन घेतलं. तसं मीही दर्शन घेतलं. पण दर्शन घेताना मला असं दिसत होतं की या मंडळींचा सेल्फी, फोटो घेण्यासाठी भारतातला प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण ही मंडळी सेल्फी घेत होती प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची, तिथल्या आलेल्या रामभक्ताबरोबर सेल्फी घ्यावा असं यांना वाटत होतं. इतका मोठा हा सोहळा आम्ही प्रत्यक्षात अनुभवला आहे. महाराज, 2047 पर्यंत अयोध्या ही आध्यात्मिक राजधानी होईल
असं बोललं जाते, त्या पद्धतीनं डेव्हलपमेंट सुरू आहे. एकूणच सगळा तिथला परिसर पाहिल्यानंतर, विकास पाहिल्यानंतर आणि आता जे आध्यात्मिक वातावरण पाहिल्यानंतर हे शक्य आहे असं वाटतं का? मोदीजी असतील तर नक्की शक्य आहे. कारण आत्ता मी अयोध्येमध्ये 21 तारखेला संध्याकाळी, त्या दिवशी रविवार होता आणि रविवार हा रवीचा वार आहे नवग्रहामध्ये आणि तिथं सूर्यकुंड आहे म्हणून आम्ही सूर्यकुंड पाहायला गेलो आणि तिथं लेजर शो होता. इतका सुंदर होता तो मी प्रत्यक्षात पाहिला आणि दर रविवारी तिथं सूर्याची आरती केली जाते. त्या आरतीला मी उपस्थित होतो आणि तिथं या प्राधिकरणाच्या माध्यमातून, विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या सूर्यकुंडाची एवढी डेव्हलपमेंट केली आहे, अतिशय सुंदर आहे. एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणजे सूर्यकुंड असं झालेलं आहे. अयोध्या तर आहेच, पण अयोध्येतला एक भाग सूर्यकुंड हे मी प्रत्यक्षात जवळून पाहिला. असं अयोध्येला तिथं तयार करायला लागलेत आणि त्यामुळं ही तयारी व्हायला 2 वर्ष तरी जातील, पण हे नक्की होईल. कारण मी आजच सकाळी एक बातमी पाहिली की काल जी भाविक आले त्यांच्या माध्यमातून एका दिवसात 3 कोटी देणगी तिथं प्राप्त झालेली आहे. असा जर भाविकांचा निधी उपलब्ध होऊ लागला तर ट्रस्टच्या माध्यमातून ही विकास होईल आणि शासनाच्या सरकारच्या माध्यमातून ही विकास होईल. परंतु त्याला इच्छाशक्ती असलेले सत्ताधारी असतील तर हे नक्की शक्य आहे. महाराज, शेवटचा प्रश्न. आता रामांची प्रतिष्ठापना तर झालीच, बऱ्याच ठिकाणी असं बोललं जाते की रामराज्य कधी येईल? रामराज्य हे आम्ही तिथं प्रत्यक्षात अनुभवलं आहे. कारण रामराज्य शब्दाचा अर्थ काय? नैतिकतेवर सगळ्या गोष्टी व्हाव्या. एका वाक्यात हे आपल्याला रामराज्य सांगता येईल. नैतिकता म्हणजे सर्वांचा विचार करणं. हे तिथं आम्ही या सोहळ्यात पाहिलं आहे. फक्त एक दिवस एका उत्सवात झालं, ते दर महिना दरवर्षी व्हावं, दररोज व्हावं, याच्यासाठी मुळात नीतिमूल्य आणि संस्काराची गरज आहे आणि हे आध्यात्मिक पीठाशिवाय शक्य नाही. आणि म्हणून सध्या आध्यात्मिक पीठाला बळ देणं ही काळाची गरज आहे. हे बळ मिळालं की नक्की रामराज्य आहे. धन्यवाद महाराज, आपण अयोध्येमध्ये उपस्थित राहिलात आणि तिथले जे काही आपले अनुभव आहेत ते एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आमच्या लाखो दर्शकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. पुन्हा एकदा एस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84.